हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अळीवची खीर. अळीव म्हणजे या एक प्रकारच्या बिया असून त्या शेकडो आजारांवर हमखास उपाय म्हणून वापरल्या जातात. अळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क आहे. अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, त्याचबरोबर रक्त शुद्धी करणारे गुण आहेत. त्यामुळं हाडे, सांधे, केस, त्वचा, हिमोग्लोबिनची कमतरता, त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर अधिक दूध येण्यासाठी म्हणून अळीवचा वापर केला जातो. तर अशाच अळीवपासून बनवलेली खीर आज आपण पाहणार आहोत. ही खीर जी आहे ती बनवायला सोपी असणार आहे, टेस्टी असणार आहे, पौष्टिक असणार आहे. तर चला आपण आज ही खीर कशी बनवायची ते पाहूयात. अळीवची खीर कशी बनवायची हे जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची बेल घंटा देखील वाजवायला विसरू नका. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे अळीव म्हणजे ह्या एक प्रकारच्या बिया आहेत आणि त्या दिसायला थोड्याशा चॉकलेटी रंगावर, तपकिरी अशा रंगावर असतात. हे अळीव जे आहे ते आपल्याला स्वच्छ निवडून असं घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एखादे मातीचे कण वगैरे असतील, काही खडे असतील तर ते काय होणार नाहीत, सेपरेट होतील. त्यामुळे आपण हे स्वच्छ असे निवडून घेतोय. यानंतर आपल्याला खूप काही अळीव लागणार नाहीये, तर 2 टेबलस्पून होईल इतकं मी अळीव घेतलेलं आहे आणि हे अळीव आपल्याला स्वच्छ धुवून असं भिजत घालायचं आहे. 2 टेबलस्पून होईल इतकं अळीव मी एक वाटीभर होईल इतक्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. 1 तासासाठी मी हे चांगलं भिजत ठेवलं होतं. भिजत घातल्यामुळं काय होईल, ते थोडेसे मऊ होईल आणि आपली खीर जी आहे ती दाटसर होण्यासाठी मदत होईल. तर अशा प्रकारे मी हे अळीव जे आहे ते 1 तासासाठी भिजवून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला ही जी खीर आहे ती पूर्णपणे दुधात बनवायची आहे. या ठिकाणी मी 2 टेबलस्पून अळीव घेतलेला आहे, तर त्यासाठी जवळजवळ अर्धा लिटर होईल इतकं दूध आपण वापरणार आहोत. खीर बनवण्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. सुरुवातीला कढई जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आणि पाणी ऍड करून झाल्यानंतर आपल्याला मी दूध त्याच्यामध्ये घालायचं आहे. दूध जे आहे ते जवळजवळ मी अर्धा लिटर म्हणलं होतं. अर्धा लिटर किंवा मी जो काही मोठा बाउल घेतलाय त्या बाउलनं मी 2 बाउल होईल इतकं दूध जे आहे ते कढईमध्ये ऍड करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आता आपल्याला मोठी ठेवायची आहे. दूध जे आहे ते अर्धवट असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेलं जे काय अळीव होतं ते मी ऍड करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आता आपल्याला मोठी करायची आहे. या दुधाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येताना आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून अळीव जे आहे ते एकाच ठिकाणी बसणार नाही, त्याचा एखादा गोळा वगैरे तयार होणार नाही, तर ते संपूर्ण दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स व्हावं यासाठी आपण ते कंटिन्युअस हलवत राहणार आहे. त्याचबरोबर मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कढई घेताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे, नाहीतर दूध जे आहे ते करपलं जाण्याची शक्यता असते. यासाठी आपण जाडबुडाची कढई जी आहे ती घेतली होती. तर आता मला दुधाला चांगली छान अशी उकळी आणू द्यायची आहे. त्यासाठी मी हे जे दूध आहे ते गॅसची फ्लेम वाढवली होती. त्यानंतर आपण ते कंटिन्युअसली हलवत राहतोय आणि आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की दुधाला जी आहे ती हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. दुधाला छानशी उकळी यायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला केशरच्या काड्या ज्या आहेत त्या ऍड करायच्या आहेत. ऍक्च्युली माझ्याकडनं व्हिडिओ जो आहे तो केशर काडी घालताना स्किप झालेला आहे. तर 2 टेबलस्पून होईल इतक्या दुधामध्ये आपल्याला 7 ते 8 केशरच्या काड्या ज्या आहेत त्या भिजत ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या दुधासहित या काड्या ज्या आहेत त्या आपण या खिरीच्या दुधामध्ये ऍड करणार आहोत. यानंतर मी या ठिकाणी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. 5 काजू, 5 बदाम आणि 5 पिस्ता हे जे आहेत ते मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हे देखील आता आपल्याला खिरीमध्ये ऍड करायचे आहेत. हे आपण दूध उकळतानाच त्या खिरीमध्ये ऍड करणार आहोत, ज्यामुळे काय होणार आहे, खिरीचा आपला स्वाद वाढणार आहे. ते थोडेसे सॉफ्ट होतील आणि छान असा खिरीला आपल्या टेस्ट येणार आहे. यासाठी मी खीर उकळत असतानाच काजू, बदाम आणि पिस्ते जे आहेत ते ऍड केलेले आहेत. त्यामुळे ते थोडेसे मऊ देखील होणार आहेत. दुधाला छान उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही खीर जी आहे ती चांगली 15 ते 20 मिनिटं अशी शिजू द्यायची आहे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खीर आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारे साय जी आहे ती जमा होऊ द्यायची नाहीये.
यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर ऍड करणार आहोत। या ठिकाणी अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे। मी वेलची पावडर बनवताना त्यामध्ये साखर ऍड केली होती, त्यामुळे मी वेलची पावडर वापरताना अर्धा टेबलस्पून होईल इतकी वापरलेली आहे। तुम्ही फक्त जर वेलचीची पावडर वापरणार असाल तर त्या प्रमाणात तुम्ही वेलचीची पावडर जी आहे ती ऍड करून घ्यायची आहे। वेलची पावडर जी आहे ती पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला यामध्ये साखर ऍड करायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 टेबलस्पून होईल इतकी साखर जी आहे त्याच्यामध्ये ऍड करून येणार आहे। खीर बनवण्यासाठी मी या ठिकाणी साखरेचाच वापर केलेला आहे। गूळ जर वापरायचा असेल तर तो आपल्याला खीर अगदी शेवटला बनवत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ ऍड करायचा आहे। गूळ जर आपण सुरुवातीला जर ऍड केला तर काय होऊ शकतं, खीर जी आहे ती फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचा वापर जो आहे तो केलेला नाहीये। साखरेचं प्रमाण जे आहे ते देखील तुम्हाला जसं गोड हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर जी आहे ती वापरू शकता। या ठिकाणी मी 7 ते 8 टेबलस्पून साखर जी आहे ती वापरलेली आहे, पण मला खीर जी आहे ती कमी गोड हवी होती, त्यामुळे मी साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवलेलं आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढवलं तरी देखील चालेल। अळीव जे आहे ते उष्ण असतात, त्यामुळं थंडीच्या दिवसात अशा अळीवापासून बनवलेले पदार्थ जे आहे ते खाल्ले तर आपल्या शरीराला उष्णता मिळते। त्यामुळं शक्यतो थंडीच्या दिवसात अळीव हे वापरले जातात। फार पूर्वीच्या काळापासून सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांचे विकार याच्यावर अळीव हा रामबाण उपाय समजला जातो। त्यामुळं अळीवची खीर जी आहे ती एक पारंपरिक रेसिपी म्हणून देखील ओळखली जाते। तर आता आपली खीर जी आहे ती बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। त्याचबरोबर त्याचा कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे। या ठिकाणी आपण काय यूज केलं होतं बघा, केशरचे काडे जे आहे ते त्याच्यामध्ये घातल्या होत्या, त्यामुळं त्याचा कलर जो आहे तो थोडासा काय होणार आहे, चेंज होणार आहे, थोडासा पिवळसर असा कलर येणार आहे। आता ही खीर जी आहे ती मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायची आहे। 15 ते 20 मिनिटं शिजू दिल्यानंतर आपल्याला ती थोडीशी अशी घट्टसर व्हायला लागली आहे अशी आपल्याला दिसून येईल। छान 20 मिनिटं खीर जी आहे ती मी मंद आचेवर शिजू दिलेली आहे। सतत मी कंटिन्युअसली ढवळत होते। त्याला कोणत्याही प्रकारे साय जी आहे ती जमा होऊ द्यायची नाहीये। ही अळीची खीर जी आहे ती आपण खाताना थंड खाऊ शकतो किंवा गरम देखील खाऊ शकतो। शक्यतो आता थंडीचे दिवस आहेत, तर यावेळी आपण गरम गरम अशी अळीवची खीर जी आहे ती खाल्ली तर ती आपल्याला अतिशय अशी टेस्टी लागणार आहे। तर या ठिकाणी बघा, हळूहळू खीर जी आहे ती आपली घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। खिरीला छान असं टेक्स्चर देखील आलेलं आहे। आपण या ठिकाणी कोणतीही पावडर, कस्टर्ड पावडर वगैरे यूज केलेलं नाहीये। खीर जी आहे ती आपल्याला घट्ट अशी करायची नाहीये, फक्त दूध आपल्याला आटू द्यायचं होतं। यानंतर आता मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बाउलमध्ये खीर जी आहे ती सर्व्ह करायची आहे। गरम गरम खीर जी आहे ती मी बाउलमध्ये सर्व्ह केलेली आहे आणि त्यानंतर वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स देखील त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। तर अशा प्रकारे फायनली आपली अळीवची खीर जी आहे ती खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे। तर ही होती आपली बनवायला सोपी, टेस्टी, पौष्टिक अशी अळीवची खीर बनवण्याची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।